मार्ग किती आहेत, पण अहिंसा, सत्यमस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दानम, पूजा, जपो ध्यानम, मिति धर्मस्य संग्रह. अहिंसा, सत्यम, अस्तेय, ब्रह्मचर्य, दान, पूजा, जप, ध्यान, हे जे 10 नियम आहेत हे धर्मासाठी महत्वाचे आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून राजियाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी स्थिती पावे असं सांगितलं आहे. म्हणजे राजाच्या घरी भिक्षा मागायची गरजच नाही त्यांना. राजाला सण आणि साधा दिवस कळतच नाही. त्याप्रमाणे जे शैव आहेत त्यांना सोमवारी महादेवाची पूजा करावी लागेल, प्रदोषाच्या दिवशी दिवस मावळता करावी लागेल, शिवरात्रीच्या दिवशी रात्री करावी लागेल. म्हणजे 4 सोमवार, 2 प्रदोष, 6 आणि शिवरात्र 1, 7 महिन्यातून 7 दिवस देवाचं महादेवाचं ध्यान केलं तर बाकी दिवस त्यांना सुट्टी आहे. पण एकदा का लिंगायत, लिंग स्वायत्त स्वतंत्र लिंग गळ्यामध्ये बांधला गेला की त्याला दररोज इष्टलिंग पूजा केल्याशिवाय पुण्य नाही. त्याने इष्टलिंग पूजा करावीच लागेल. आणि म्हणून संदर्भ दिला, गळ्यात इष्टलिंग आहे त्याची पूजा कधी करत नाही, स्थावर मंदिरात जाऊन तो साष्टांग करतो आहे. त्या साष्टांग करण्याचं तोंड पाहण्याला साष्टांग करण्यापेक्षा जास्त पाप आहे म्हणले. म्हणजे त्यातून सर्वसामान्य शब्दात मराठीमध्ये जर सांगायचं म्हटलं, मूर्खाचा मालक होणे, शाण्याचा नौकर व्हावं, हे अभिप्रेत आहे. आणि म्हणून आपण काय करतो आहोत ते करत असताना ते बाह्यांगी दिखाऊ नसलं पाहिजे, अंतर्मुखी असलं पाहिजे आम्ही. आणि म्हणून अष्टावर्ण असो, पंचाचार असो, शतस्थल असो, 19 तत्व असो, हे बाह्यांगी तर आहेतच, पण अंतरंगी त्याचं विवरण आहे. आणि अंतरंगी विशेष महत्व आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं, कलियुगा माझी भजने सार. भजन 2 प्रकारचं आहे. एक सामूहिक भजन आहे, मृदंग, पेटी, टाळ, विणा याच्या माध्यमातून राग रागिणीयुक्त केलेलं भजन आहे. त्याच्यामुळे वातावरणाची शुद्धी होते. पण मनाची शुद्धी होण्यासाठी त्याला भज म्हणजे संस्कृत शब्द आहे. पुन्हा पुन्हा गुरुमंत्राचा जप करणे हा त्याचा अर्थ आहे. मग आम्ही गुरुकडून मंत्र घेतला नाही, पुस्तकातून मंत्र पाहून तो जपतो, ते आम्हाला वीरशैवांना मान्य नाही. एखादी मुलगी लग्नाच्या वयाची झाली, तिने बाजारात गेली, सोनाच्या दुकानात जाऊन मंगळसूत्र घेतलं आणि गळ्यात घातलं, समाज मान्य नाही ते. आणि म्हणून पुस्तकम प्रत्ययाधीतम ना